पाहिलं 2-2.5 वर्षापूर्वी पाहिलं, या राज्याने नाही, देशाने नाही, जगातल्या 32 देशांनी त्याची नोंद घेतली. आज इथं आपले सुभाष बने आले, त्याचबरोबर जाधव आले, बाळासाहेब जाधव आणि महाडिक आले, बरोबर. त्यांचं मगाशी तुम्ही स्वागत केलंय. आणि राजन साळवी देखील, ते खरं म्हणजे 2.5 वर्षापूर्वीच यायला पाहिजे होते, पण ते राहिले तिकडे. जाऊ द्या, योगायोग लागतो. आणि तेही राजन साळवी आणि त्यांचा परिवार देखील शिवसेनेमध्ये आला. आणि खऱ्या अर्थाने या कोकणामध्ये एकापेक्षा एक चांगले कार्यकर्ते शिवसेनेमध्ये काय येत आहेत. खऱ्या अर्थाने ज्या पक्षाच्या विचारांनाच वाळवी लागली आहे, तिथं कसा राहील राजन साळवी? तो याला शिवसेनेमध्ये. हे लोक काय येत आहेत त्याचा विचार मी त्यांचं स्वागत करतोय, परंतु मला शिव्या देण्यापेक्षा, माझ्यावर आरोप करण्यापेक्षा हे लोक का तुम्हाला सोडतायत याचा विचार करा, याचं आत्मपरीक्षण करा, आत्मचिंतन करा. म्हणाले आम्ही आता आमचे लोक घेतले तर आम्ही डोकी फोडू. अरे डोकी फोडायला कोण आहे तिकडे? हातात मनगटात ताकद लागते, जोश लागतो. मला आठवत आहे शोले मधला डायलॉग असरानीचा, बोले इधर आधे इधर जाओ आधे उधर जाओ बाकी मेरे पीछे आओ. रामदास भाई पीछे देखेगा तो कोई नहीं है. कशाला उगाच फुकाच्या बाता मारताय? आणि म्हणून दाढीने तो तुम्हाला अगोदरच कमाल दाखवलेली आहे. होती दाढी म्हणून उद्ध्वस्त झाली तुमची महाराष्ट्र विरोधी आघाडी आणि सुरू झाली विकासाची गाडी. हे या दाढीने तुम्हाला 2.5 वर्षापूर्वी दाखवले. कशाला माझ्या नादाला लागता? मी कुणाच्या नादाला लागत नाही, मी कुणालाही अडवा येत नाही. आणि मी आरोपाला आरोपाने उत्तर देत नाही, तर आरोपाला हा एकनाथ शिंदे कामातून उत्तर देणार, या राज्याचा विकास करणार. आणि माझ्या लाडक्या बहिणींना मी सांगतो, ज्या माझ्या लाडक्या बहिणींची योजना जी केली आहे, इतर ज्या योजना केल्यात, कुठली योजना बंद होणार नाही ही खात्री आपण बाळगा. कारण आम्ही खोटी आश्वासनं देणार नाही, जे आम्ही बोलणार ते करून दाखवणार. बाळासाहेब म्हणायचे, एकदा शब्द देताना 10 नाही 100 वेळा विचार करा. आम्ही पूर्ण विचार करून आपल्या योजना सुरू केलेल्या आहेत. आणि आपण भरभरून मतांचा वर्षाव या ठिकाणी केलाय. म्हणून आपल्याला मी मनापासून शुभेच्छा देतो. खरं म्हणजे उदय सामंत, किरण सामंत इकडे आहेत, हे सगळेच लोक इथं आहेत, सगळे आमदार आहेत. इथं आपल्या रामदासबाईंचा छावा योगेश कदम आहे. कदम कदम बढाए जा असं काम त्याचं चालू आहे. मी सांगितलं त्याला, मी उदय सामंतला सांगितलं, तुमच्याकडे जी खाती आहेत, या खात्याच्या तुमच्या विभागामध्ये तुम्ही ज्या ज्या ठिकाणी आवश्यक त्या ठिकाणी भेटी द्या. मंत्रालयात बसून राहता कामा नये, थेट लोकांमध्ये गेलं पाहिजे, लोकांना ऐकलं पाहिजे, संवाद साधला पाहिजे, त्यांच्या अडचणी समजून सोडवल्या पाहिजे. तात्काळ सगळे मंत्री लोकांमध्ये जाऊ लागले. का घरात बसून राज्य चालवता येतं? हे तर मी नाही म्हणत, पवार साहेबांनी त्यांच्या पुस्तकात लिहिलेलं आहे. घरात बसून पक्ष चालवता येत नाही, फेसबुक लाईव्ह करून पक्ष चालवता येत नाही, राज्य चालवता येत नाही. त्याला फेस टू फेस लोकांमध्ये जावं लागतं, लोकांमध्ये संवाद साधावा लागतो, बांधावर जावं लागतं, शेतकऱ्यांना भेटावं लागतं, सर्वसामान्य लोकांच्या अडीअडचणी समजून घ्याव्या लागतात. हा एकनाथ शिंदे शेतकऱ्याचा मुलगा, सर्वसामान्य परिवारातून आम्ही आलो. ही शिवसेना मोठी करण्यामध्ये रामदासबाई, दानेसाहेब, इतर आपले नेते, या सर्व कार्यकर्त्यांनी शिवसेना मोठी केली. घरादारावर तुळशी पत्र ठेवलं, केसेस अंगावर घेतल्या, तेव्हा शिवसेना मोठी झाली. सोन्याचा चमचा घेऊन आम्ही जन्माला आलो नाही, परंतु सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये
सोन्याचे दिवस आणण्यासाठी आमचा जन्म झालेला आहे, सोन्याचे दिवस आणण्यासाठी. आणि ते आम्ही आणतोय. सुरुवात 2.5 वर्षापूर्वी झाली, तोच वेग यापुढे तुम्ही जे आम्हाला मॅन्डेट दिलंय, जे बहुमत दिलंय, त्याच्यामुळे आणखी आमची जबाबदारी वाढली आहे, आणि म्हणून या राज्याला पुढे नेण्यासाठी केंद्राचं देखील पाठबळ आपल्याला आहे. आज परवाच कुठे मी वाचलं, म्हणजे आपले आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेब गेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या बरोबर आपल्या देशासाठी जे काय त्याच्यावर करार केले. आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी त्यांना एक पुस्तक भेट दिलं. त्या पुस्तकात त्यांनी लिहिलंय, मोदीजी आप महान हो. म्हणजे आपल्या देशाच्या प्रधानमंत्र्याबद्दल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष गौरवाचे उद्गार काढतात, याचा अभिमान आपल्याला असला पाहिजे. आपल्या देशाचा डंका जगात वाजवणारे या देशाचे प्रधानमंत्री मोदीजी, गरीबी हटाव म्हणणारे काँग्रेस गरीबी हटली नाही, गरीब हटला. परंतु 38% लोकांना गरिबीच्या वर आणण्याचं काम प्रधानमंत्र्यांनी केलं. आज बाळासाहेबांचं काय स्वप्न होतं की अयोध्येमध्ये राम मंदिर बांधा, मला एक दिवस प्रधानमंत्री करा, मी अयोध्येत, बरोबर ना रामदासबाई, राम मंदिर बांधतो आणि काश्मीर मधलं 370 कलम हटवतो. कुणी हटवलं? बाळासाहेबांचं स्वप्न कुणी साकार केलं? तर या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि गृहमंत्री अमित शाह साहेब यांनी केलं. याचा अभिमान असला पाहिजे. रोज उठून सुटून त्यांना तुम्ही शिव्या देताय, त्यांना आरोप करताय. अरे देशाचा प्रधानमंत्री आज देशाचं नाव उंच करतोय, त्यांच्यावर आरोप करताय. आणि बाळासाहेबांनी ज्या काँग्रेसला दूर ठेवलं, माझी शिवसेना काँग्रेस होऊ देणार नाही, त्या काँग्रेसच्या दावणीला शिवसेना बांधण्याचं पाप तुम्ही केलं. हा धनुष्यबाण गहाण ठेवण्याचं पाप तुम्ही केलं, ते सोडवण्याचं काम तुमच्या एकनाथ शिंदेने केलं. आता धनुष्यबाण आणि शिवसेना तुमची आहे. हे निवडणूक आयोगाने, कोर्टाने आणि विधानसभेत झालेल्या जनता जनार्दनाच्या दरबारात देखील शिक्कामोर्तब केलं. आता काय करणार? तरी सुद्धा आरोप आरोप आरोप. आणि म्हणून मी आता एवढंच सांगतो, कोकण हा खरं म्हणजे एक निसर्गरम्य परिसर आहे. कालच मी नाशिकमध्ये होतो, प्रभू रामाच्या भूमीत होतो, आणि आज परशुरामाच्या भूमीत आलोय, परशुरामाच्या भूमीत आलेलो आहे. आणि म्हणून जनता जनार्दनानं शेवटी लोकशाहीचा अवतार घेऊन शंकासूर गाडला, आणि म्हणून या कोकणाच्या भूमीतच गाडला. इथे स्वार्थी राजकारणाला माफी नाही, इथे चोरांना वाव नाही, इथे राष्ट्रभक्त देशभक्त लोक जन्माला आले, भारत रत्न जन्माला आलेत. अशी एक कोकणाची भूमी आहे, पवित्र भूमी आहे. आणि म्हणून इथे मला आठवण करावीशी वाटते, एक आपला मराठी साहित्य संमेलन, विश्व मराठी साहित्य संमेलन, आपलं उदय सामंत कुठं होतं? पुण्याला. तिथं एक जामसूतचा संतोष साळवी हा कोकणातला सूत्र 7 समुद्रापलीकडे अमेरिकेत जाऊन